माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज करणार आहे तांदळाचे मोदक। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो मी तांदळाचे मोदक कसे करतो। आता त्याला फक्त खिसायचं बाकी आहे, मी त्याला आता खिसून घेतो। मी एकदा खोबर किस करून घेतलेली आहे, गोड पण खिसून घेतलेला आहे, अजून ते ड्राय फ्रूट, अजून विलायची जी पावडर आहे ती बारीक करून घेतली मी। तर कढई ठेवली मी आता मसाला तो करायला, सर्व सारण करायला, आणि भाकरीसाठी पाणी गरम करायला ठेवलं मी। भाजून घेतोय ड्रायफ्रूटला, गूळ टाकतोय, मस्त मॉगी मॉगी करून घ्यायचं आहे बघा असं एकदम। याच्यामध्ये आपण ते खोबरं टाकायचं आहे। आता खोबरा सर्व टाकलंय मी, मस्त त्याला एकदम चांगल्यापणे मिक्स करून घ्यायचं एकदम, तेव्हा चांगली चव लागेल त्याला। पण टाकलेलं आहे, ड्रायफ्रूट पण चांगले एकदम मिक्स करून घ्यायचे एकदम। तांदूळचं पीठ टाकते, तर मित्रांनो मी सर्व रेडी करून घेतलंय, पीठ पण मळून घेतलेलं आहे, अजून सारण पण रेडी केलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो। ते सारण आहे आपला, आणि तो तांदळाचं पीठ, आणि मला हाताचे मोदक येत नाही म्हणून मी साचेने करणार आहे, आणि माझी अजून ते काकी हातावर करणार आहे मोदक। काकी आलेले आहे मोदक करायला, मोदक काम चालू होता, काकीने सुरुवात केली तर मोदक करायला। हे तुझं पीठ लाल तांदूळाचे मोदक रेडी झालं इथं। मोदक करतोय साच्यामध्ये, मी साच्यामध्ये करून घेतलेला आहे। आकार विकार बघा, असा मोदक बनवतो मी साच्यामध्ये, मला हातावरचे मोदक येत नाही। बघा मित्रांनो, तो काकीने केलेला हातावरचा मोदक, अजून माझ्या आईने केलाय मोदक, अजून मोदक करून घेतलेले आहे। आता मी आलो उकळी झाला त्याला, तरी पाणी ठेवलंय मी गॅसवर, तोपर्यंत मी मोदकवर केसर टाकतो। केसर मोदक माझे झालेले, केसर घेऊन तुम्ही केसर लावून घेतो मोदकला। सर्व लावून केसर लावून घेतला पण झाला, पाणी पण तापलंय। आता आपल्याला त्याला असा याच्यात ठेवायचं, आपण त्याला आता ठेवून 10-15 मिनिटं। 15 minutes later. वाटतं मस्त वाफ येतो, केसरचा वास येतो चांगला। दुसरे मोदक आहे, पहिले मोदक रेडी झालेले आहे, आता मोदक ठेवतोय मी। तर बघा मित्रांनो, मी आज केलते तांदळाचे मोदक, पण गरम केसर लावून बघा कसे सुंदर मोदक केले मी। बघा मी कसे मोदक केले आज, चला तुम्हाला दाखवतो मी ते मोदक कसे केले।